नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास. माझ्या सोबत आहेत अभिजितजी खेडकर. आज आम्ही एक गोप्यस्फोट करणार आहोत आणि तो पण तंत्र शिक्षण विभागात सुरू असलेले वसुली रॅकेट याचा. होय, माजी सहसंचालक औरंगाबाद श्री उन्मेष नागदिवे हे सध्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सचिवपदी आहेत. म्हणजे ते पूर्ण महाराष्ट्राचे सचिव आहेत तंत्र शिक्षण मंडळाचे. वास्तविक पाहता गेलं तर उन्मेष नागदिवे ज्या वेळेस सहसंचालक पदी होते तेव्हा त्यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग केला आणि नुसता दुरुपयोग नाही तर त्या दुरुपयोगातून त्यांनी संस्थांकडनं हप्ते गोळा करायला सुरुवात केली. आणि ही एक दोन संस्था नाही तर औरंगाबाद रिजन मध्ये असलेला बहुतांश संस्था या नागदिवे यांच्या कंट्रोल अंतर्गत होत्या. आणि यामध्ये हप्ता वसुली ते स्वतः करत होते. त्यांच्याकडे असलेल्या QR कोड मशीन मार्फत करत होते. याचा सविस्तर खुलासा अभिजित खेडकर हे आपल्याला करतील. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ चे सचिव उमेश नागदिवे तथा माजी प्रभारी सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय व छत्रपती संभाजीनगर यांनी सरासर सर्व संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा करत आल्याचं दिसून आलेलं आहे. त्यासाठी त्यांनी एक ट्रॅव्हल कंपनी सुरू केली असून त्याच्या बँकेचा QR कोड संस्थांना देऊन करोडो रुपयाची मालमत्ता कमवली आहे. तब्बल वर्षाला 13 कोटी रुपये ते कमवत आहेत. तसेच अनेक संस्थांकडून ते लाच गोळा करणे व वसुली करणे हेच त्यांचे काम आहे का असं आम्हाला प्रश्न पडतो. तसेच औरंगाबाद इंजिनिअरिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगर ह्या संस्थेस भेट देऊन त्यांनी तिथल्या अध्यक्षकडून 10 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्याकडून औरंगाबाद येथील एक 5 स्टार हॉटेलमध्ये 6 लाख रुपये त्यांनी त्यांच्याकडून उकळले. तसेच अनेक संस्था जसे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बदनापूर, जालना, सायली चॅरिटेबल ट्रस्ट औरंगाबाद, NBS पॉलिटेक्निक लातूर, NBS पॉलिटेक्निक लातूर मध्ये विषय असा झाला होता की तिथे मास कॉपीचं प्रकरण झालं होतं आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव जोशी आणि सहसंचालक डॉक्टर उन्मेष नागदिवे यांनी तब्बल 2 लाख रुपये काझी सरांकडनं घेतले होते. म्हणजे हे प्रकरण बघा, उपसचिव हा अडचणीत आला होता. उपसचिवाला म्हटले की आपण आता ह्या काझीला पकडू आणि या काझीकडनं पैसे घेऊ, असं या उन्मेष नागदिवे आणि जोशी यांनी दोघांनी मिळून इथनं 2 लाख रुपये घेतले होते. तसेच ज्ञानज्योत पॅरामेडिकल कॉलेज बीड, शारदा देवी पंडित इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक धाराशिव, लातूर, बीड, नांदेड अशा जिल्ह्यातून अनेक तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी आणि फार्मसीला नियमित भेट देऊन त्यांच्याकडून प्रत्येक कारणास 4 लाख, 2 लाख, 6 लाख रुपये असे ते प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक भेटीला ते श्री कृष्णा टूर्स अँड ट्रॅव्हल्स ह्या कंपनीच्या नावावर प्रत्येक वेळेला BSS टूर्स अँड ट्रॅव्हल्स असे ते प्रत्येक वेळेला 10,000, 20,000, 49,000 ते प्रत्येक वेळेला भत्ता देखील घेत होते. तसेच नायगाव, नांदेड येथील पॅरामेडिकल, KB पॉलिटेक्निक, विश्वंभरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नांदेड अशा अनेक संस्थांकडून त्यांनी कोटींमध्ये लाच घेतलेली याचे आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. तसेच ही तक्रार केल्यापासून त्यांनी अनेक लोकांकडून 4 व्यक्तींमार्फत
त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. जर उमेश नागदिवे हे यांचा कारभार स्वच्छ आहे तर तक्रार झाल्यापासून त्यांनी 4 वेळा दबाव आणण्याचा प्रयत्न ते का करत आहेत व त्यांची शासनाने हकालपट्टी का करू नये असा आम्हाला प्रश्न पडतो. अभिजित सरांनी खरोखरच उत्तम रिसर्च यामध्ये केलेला आहे. तब्बल 6 ते 7 महिने अनेक संस्था चालकांना ते भेटले. त्या भेटीतून हे प्रकरण उघडकीस आलं आणि हा छोटा मोठा रिसर्च नाहीये, तर हा महाराष्ट्र हादरवणारा रिसर्च आहे. म्हणजे आज आमच्या टॅक्स मधून हा देश सुरू आहे. सरकारी अधिकाऱ्यांचे पगार होतात ते, मात्र त्यांना ते महिन्याचे 2 ते 3 लाख पगार देखील पुरत नाही. अहो 16-17 हजार प्रायव्हेट मध्ये पगार असणारा माणूस पण टॅक्स भरतोय. ही खरंच लज्जास्पद गोष्ट वाटते. आणि ह्या गोरगरिबांच्या करातून यांचे पगार होतात ते, आणि महिन्याला पगारांना 2-2, 3-3 लाख रुपये आहेत आणि 2-3 लाख रुपये यांना पुरत नाही. यांची हाव एवढी आहे की यांनी महाराष्ट्र पोखरलाय. सहसंचालक पदावरनं सेक्रेटरी पदावरती जाताना तब्बल 30 ते 35 लाख रुपये कुठनं आले? कारण का महाराष्ट्रात प्रत्येक पदाचा रेट आहे. उमेश नागदेवे यांनी 30 ते 35 लाख रुपये कुठनं दिले, कसे दिले सेक्रेटरी या पदावर जाण्यासाठी, हा प्रश्न मला पडतोय. आणि अभिजितने जसं सांगितलं तसं पाहता गेलं तर प्रत्येक ठिकाणाहून 2% म्हणजे